छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा घोटाळ्याचं रॅकेट असल्याची चर्चा सुरू आहे। शेतामध्ये पीक नसतानाही पीक विम्याचा लाभ घेण्यात आल्याची बाब समोर आली। तर काही ठिकाणी 1 एकरच्या ऐवजी 3 एकर फळबागा दाखवण्यात आलेल्या आहेत। पाहूयात या संदर्भातील आमचा हा रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा घोटाळ्याचं रॅकेट। शेतात पिकं नसतानाही घेतला पीक विम्याचा लाभ। 1 एकरच्या जागी दाखवली 3 एकर फळबाग। नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं। अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ वातावरण आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि खर्चही वाया जातो। त्यातून सावरण्याकरता सरकारनं पीक विमा सुरू केलाय। पीक विम्यातही घोटाळा होत असल्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12,514 शेतकऱ्यांनी हा घोटाळा केल्याचं समोर आलंय। 1,498 शेतकऱ्यांच्या शेतात पीकच नसताना पीक विम्याचा फायदा घेतलाय। 2,500 शेतकऱ्यांनी मूळ क्षेत्राऐवजी जास्त क्षेत्र दाखवून पीक विम्याचा लाभ घेतला। तर शेतात कांदाही न लावता 8,516 शेतकऱ्यांनी कांद्याच्या विम्याचा लाभ घेतलाय। 31,177 लोकांनी आपल्याकडे कांद्याचा विमा उतरवलेला होता। त्याचं क्षेत्र होतं 11,770 हेक्टर। आमच्या क्षेत्र पडताळणीमध्ये अपात्र क्षेत्र म्हणजे कांदाच नाही पण कांद्याचा विमा घेतलेला आहे असे 8,516 लाभार्थी आणि 3,152 हेक्टर एवढं क्षेत्र अपात्र आढळून आलेलं आहे। पीक विमा घोटाळ्यात मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। बोगस पीक विम्याचा दावा करताना त्या स्थानिक राजकीय नेते, शेतकरी, सीएससी केंद्र तसंच प्रशासनातील काही लोक सक्रिय असल्याचा संशय आहे। ते प्रगत शेतकरी आहेत ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा पीक विमा भरून संबंधित अधिकाऱ्याला मॅनेज करून फार मोठ्या प्रकारचा एक अपहार यामध्ये ते करताना दिसून येतात। म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे की अशा जे चुकीच्या अशा प्रकारचे पीक विमे जे शेतकरी घेतात त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12,514 शेतकऱ्यांचा घोटाळा समोर आलाय। तर मराठवाडा आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा होत असल्याचा अंदाज आहे। अस्तित्वात नसलेलं म्हणजे स्वतःच्या जमिनीवर जे पीक घेतलं नाहीये त्या पिकांचा सुद्धा पीक विमा घेतलाय। त्यामुळे हा मोठा स्कॅम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आलाय। हाच प्रकार मराठवाड्यामध्ये सुद्धा असू शकतो आणि राज्यभरामध्ये लाखो शेतकरी सुद्धा यामध्ये अडकू शकतात। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।